श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चतुर्थ उल्हास या सत्रातला हा भाग चौथा। ओम नमः शिवाय। एके दिवशी धारवाडहून एक बाई नवऱ्याशी भांडून आईंच्याकडे आली आणि म्हणाली, त्यांचा फार तापट स्वभाव, त्यामुळे त्यांचे माझे पटत नाही, म्हणून मी पुन्हा घरी जाणार नाही. तुमच्या जवळच राहीन, नाहीतर जीव देईन. त्यावर आईंनी तिला 2 उपदेशाच्या गोष्टी सांगून तिच्या मनाचे समाधान केले आणि तिला घरी पाठवून दिले. एकदा गदगहून एक बाई आली आणि माझा नवरा वाईट व्यसनाला लागलाय, म्हणून मी पुन्हा त्याच्याशी संसार करणार नाही. मला तुम्ही जवळ ठेवून घ्या, नाहीतर मी विहिरीत घालून घेईन. आई म्हणाला, तुला जो पतीचा सहवास नकोसा वाटतो, तो तुझ्या दुर्गुणांमुळे वाटतो. इथे राहावे म्हणतीस, पण तुला तुझे दुर्गुण राहायला देणार नाहीत. त्यापेक्षा घरी जाऊन तू दुर्गुण घालविण्याचा प्रयत्न कर. त्याबद्दल मी तुला उपाय सांगेन. परंतु अंगात रोग असताना जसे टॉनिक लागू पडत नाही, त्याप्रमाणे नवऱ्यावरच्या रागामुळे आईच्या बोधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर आईंनी तिची अनेक प्रकारे विचारपूस करून मोठ्या युक्तीने तिच्या घरचा पत्ता काढून घेतला. त्यावर तिला नकळत तिच्या पतीला तार करून बोलावून घेतले व दोघांनाही उपदेश करून, यापुढे तुम्ही उभयंतांनी प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करा. तुझा राग अनावर झाला तर त्यांनी मला कळवायचे आणि त्यांचा राग अनावर झाला तर तू मला कळवायचे, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल, असे सांगून त्यांना घरी पाठवून दिले. एके दिवशी गारगोटीहून एक बाई आली. तिच्याबरोबर एक लहान मुलंही होते. तिची विचारपूस करताच, तुमच्याजवळ माझ्या संसारातील पुष्कळशा तक्रारी सांगावयाच्या आहेत. मला जीव नकोसा झाला आहे, म्हणून एकदा सांगून मोकळी होते, असे ती म्हणाली. आई म्हणाल्या, तू जेव्हा गेटाच्या आत आलीस, तेव्हाच तू येथवर येण्याचे कारण मला समजले आहे. ज्या अर्थी तू माझ्याजवळ तक्रार घेऊन आलीस, त्या अर्थी तुला 2 शब्द सांगणे माझे काम आहे आणि त्याप्रमाणे वागणे तुझे काम आहे. लग्नानंतर बायकोला नवरा आवडला नाही, किंवा नवऱ्याला बायको आवडली नाही, किंवा उभयंतांमध्ये मतभेद होऊन वरचेवर मन नाराज होते, किंवा नवरा सासू नणंद जाऊ यांच्यापासून त्रास होतो, यापैकी काही जरी असले तरी विचाराने वागणे, सहन करणे हे स्त्रीला भूषणावह आहे. घरातील मंडळींपैकी कोणी जर आपणास बोलले तरी त्यांना आपण उलट न बोलता आपल्या वागण्यात कोठे चुकते याचे निरीक्षण करावे आणि आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा. मागच्या खेपेला तुम्ही उभयंता आला होतात, तेव्हा मला आनंद झाला होता, पण या खेपेला मात्र तू घरातल्या माणसांना न कळत एकटी निघून आलीस, हे मला आवडले नाही. अशा वागण्याने स्वतःचे तर नाव वाईट होते, त्यात माहेरच्या व सासरच्या मंडळींचे पण नाव वाईट होते. तू कितीतरी यजमानांच्या तक्रारी सांगितल्यास तरी मी त्यांना दोष देणार नाही. पुन्हा येतेवेळी दोघे मिळून या, म्हणजे तुमच्या खटल्याचा निकाल लावता येईल. आईंच्या या सांगण्याने तिचे समाधान झाले. त्यावर ती आपल्या घरी गेली. एके दिवशी पुण्याहून एक बाई आईंच्याकडे आली आणि अलीकडे हे सदा दारूच्या नशेत असतात, त्यामुळे सारखी मला मारहाण करतात. मला जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे, म्हणून यापुढील आयुष्य तुमच्या चरणापाशी जाऊ दे, नाहीतर मला मरण तरी येऊ दे, असे म्हणाली. आई त्यांना म्हणाल्या,
आज 12 वर्षे तुम्ही भजनाला जाता, वाचता, जप करता, तेव्हा भांडणाच्या पायी येथवर यायला नको होते. संसार म्हटला की सुखामागे दुःख, दुःखामागे सुख असावयाचेच. तुम्ही आता घरी जा. ते काय करतात ते करू देत, मात्र एकही शब्द बोलू नका. सारखे ओम नमः शिवाय म्हणत राहा. तुमची काय तक्रार ती देवापुढे सांगा. अजून तुमचे लक्ष देवाकडे लागलेले नाही, म्हणून हे सर्व काही होत आहे असे समजावे. जसजसे तुमचे लक्ष देवाकडे लागत जाईल तसतसा सध्या होणारा त्रास कमी कमी होत जाईल. आईंच्या या सांगण्याने तिचे समाधान झाले. त्यावर ती आनंदाने परत पुण्याला गेली. एके दिवशी रात्री 9 वाजता एक तरुण आईंच्याकडे आला आणि म्हणाला, मला जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे, म्हणून माझे घर, शेत, इस्टेट तुमच्या नावाने करण्याकरिता मी कागदपत्र घेऊन आलो आहे. तुम्ही अनेक वेळा मला संकटातून तारलेत, पण यावेळी तुम्ही सूचना देऊन सुद्धा मी मुद्दाम माझ्या मस्तीने अंगावर संकट ओढावून घेतले आहे. म्हणून मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. या माझ्या इच्छेआड तुम्ही येऊ नये. त्यावर आई म्हणाल्या, गुंडोबा, तुझ्या नशिबात जर आत्महत्या करायची असेल तर मी नको म्हणून सुटणार कशी? करिता त्या बाबतीत मी तुला काही सांगणार नाही. फक्त एवढेच माझे सांगणे आहे की तुझी इस्टेट मला नको. तू तुझे आप्त, इष्ट कोणी असतील तर त्यांना दे किंवा कुठल्या तरी देवळाला दे. गुंडोबा म्हणाला, मी दुसरा देव जाणत नाही. तुमच्याशिवाय मी माझी इस्टेट कोणालाच देणार नाही. तुम्ही ही माझी इच्छा पुरवलीच पाहिजे, नाहीतर मी इथून हलणार नाही. असे म्हणून रात्रीचे 10 वाजले तरी गुंडोबा तेथेच बसून राहिला. आई म्हणाल्या, तुझी इस्टेट मीच घेतली पाहिजे तर माझ्या कृष्णाला त्याबद्दल मला विचारावे लागेल. पण आत्ताच्या आत्ता ते साध्य होणार नाही, कारण कृष्णाची लहर पाहून मला बोलावे लागते. 10च्या नंतर येथे कोणी राहावयाचे नाही, तेव्हा तुला बसता येणार नाही. त्यावर गुंडोबा म्हणाला, आज रात्री तर आत्महत्या करण्याचे मी ठरविले आहे. तत्पूर्वी तुम्हाला इस्टेट द्यावयाची आहे, तेव्हा हे कसे जमणार? आई म्हणाल्या, त्याबद्दल मी काय सांगणार. कृष्णाची परवानगी मिळाली की तुझ्याजवळ मी मनुष्य पाठवते, तेव्हा तू ये. नाहीतर कोणाच्या तरी नावाने करून आत्महत्या कर. त्यावर तो तेथून घरी गेला. तोच त्याच्यावर आलेले संकट नाहीसे झाल्याचे त्याला समजले. एकूण गुंडोबा आत्महत्येच्या विचारातून परावृत्त झाला. कराड येथे राहणारे नारायण जांभेकर हे एकदा मोठ्या संकटात सापडले होते. त्याचे दुःख असह्य झाल्यामुळे त्यांच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार घोळू लागले. म्हणून त्यांची बहीण गंगूताई हलशीकर यांनी आईना त्यांच्याकडे बोलावून नेले. त्यांना पाहताच आईंनी जो प्रथम प्रश्न केला तो हा, स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची तुम्ही पुष्कळशी पुस्तके वाचलीत म्हणे, पण त्यापासून काही घेतलेले दिसत नाही. आंब्याची साल चोखून आतील भाग टाकून दिला तर आंबा खाल्ला असे कसे म्हणता येईल? संत चरित्रे वाचल्यावर मनुष्याला आत्महत्येचे विचार येतील तरी कसे? मला वाटते संतांच्या ठिकाणी आदर नसून केवळ मनोरंजनासाठी पुस्तके वाचली असावी. हे ऐकताच जांभेकरांनी आईंच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. त्यावर आईंनी त्यांना उपासनेबद्दल मार्गदर्शन केले. यावरून पूर्ववयात आई स्वतः आत्महत्या करायला गेल्या असता तेथे जटाधारी पुरुष प्रगट होऊन त्यांनी आईंच्या पुढे जे उद्गार काढले होते त्या उद्गाराची येथे सत्यता पटते. जांभेकरांची बदली पनवेलला झाल्यावर दुसऱ्या वर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी आईंना आपल्याकडे बोलावून घेतले. एके दिवशी जांभेकर बोलता बोलता, वज्रेश्वरीला नित्यानंद स्वामी राहतात,
तेथे ऊन पाण्याची कुंडे पण आहेत असे म्हणाले. तेव्हा आईने त्यांना नित्यानंदांच्या दर्शनाला तुम्ही कधी गेला होतात का असे विचारले. तेव्हा नाही असे त्यांनी उत्तर दिले. शक्यतो मनुष्याने सत्संगती लाभण्याची संधी दवडू नये. एकदा मुद्दाम जाऊन या असे आई म्हणाल्या. येत्या गुरुवारी आपण सर्वच मिळून जाऊ असे जांभेकर म्हणाले. त्याप्रमाणे गुरुवारी वज्रेश्वरीला जाणे झाले. तिथे ते धर्मशाळेत उतरले होते. त्यावेळी नित्यानंद स्वामींचे दर्शन सर्वांना दुर्लभ होते. क्वचित ते खोलीच्या बाहेर पायरीवर येऊन बसत. त्यावेळी जवळ छोटे छोटे दगड जमवून ठेवलेले असावयाचे. मंडळी येत असलेली दिसली की ते दगड मारायला सुरुवात करीत. घरातली तक्रार सांगतात. एकदा बुलायला वाव दिला की चिर करत बसतात आणि माझ्या एकांताचा भंग करतात असे म्हणून ते आपली भाषा तुळूमध्ये सारख्या शिव्या देत. त्यामुळे त्यांच्यासमोर येण्यास बहुतेक कोणी धजत नसत. पण ही मंडळी गेली इतक्यात ते खोलीतून बाहेर आले आणि पायरीवर बसले. जांभेकरांकडे वळून स्वामी म्हणाले, कुंडात स्नान करा. त्यावर सर्व स्नानार्थ गेले. सर्वांची स्नाने उरकली. पण जांभेकर मात्र आपल्याला उघड्यावर आंघोळ करण्याची सवय नाही असे म्हणून आंघोळ न करता राहिले. तेव्हा आई म्हणाल्या, नाना, तुम्ही आंघोळ का केली नाही? आपण पुन्हा स्वामींच्या दर्शनाला जर गेलो आणि त्यावेळी त्यांनी आंघोळ झाली का असे जर विचारले तर होय म्हणणार की नाही म्हणणार? होय म्हणालात तर खोटे बोलल्यासारखे होईल आणि नाही म्हणालात तर आज्ञाभंग केल्यासारखे होईल. दोन्हीकडून दोष लागणार. ते कशाला विचारायला जातील असे जांभेकर म्हणाले. तेव्हा ते विचारतील किंवा न विचारतील, तुम्ही 2 तांबे आंघोळ करणे बरे असे आईंनी पुन्हा सांगितले. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली, आई एवढं सांगतात तर आंघोळ करा की. त्यावर त्यांनी आंघोळ केली. सोबत फराळाचा डबा नेलाच होता. फराळ झाल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन उठणे झाले. त्यावर सर्व पनवेलला जाण्यास निघाले. तेव्हा स्वामी बाहेर आलेत का आत आहेत हे पाहण्यासाठी आई त्यांच्या खोलीकडे वळल्या. तोच ते पुन्हा पायरीवर येऊन बसले. जांभेकरांना पाहताच, काय आंघोळ केली का असे स्वामींनी विचारले. लगेच त्यांनी हसत होय उत्तर दिले. त्यावेळी आईंच्या सांगण्याची त्यांना आठवण झाली. ओम नमः शिवाय.